नमस्कार. माझा आवाज सगळ्यांना येतोय असं मी मानतो. अमेय? हो डॉक्टर. येस. तर आजचा हा विषय आहे की चीन खरंच जग जिंकेल का? जेव्हापासून हा कोरोना व्हायरस सुरुवात झाली तेव्हापासून चीन काय करेल, चीन काय करू शकतो, या विषयावरती अनेक जणांशी माझ्या चर्चा झालेल्या आहेत. आणि बऱ्याच जणांनी मी चीन या विषयाचा अभ्यासक आहे म्हणून चीननी खरंच हा व्हायरस आणला का, आता पुढे काय होणार, चीनच्या राजवटीचं काय होणार, अशा अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले होते ॲक्च्युली. आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज मराठीत रुईया कॉलेज आणि ORF बरोबर या परिसंवाद आणि चर्चेमध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होतोय. ॲक्च्युली रुईयाच्या मुलांना सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मी रुपारेलचा विद्यार्थी आहे आणि रुपारेल ह्या एका चांगल्या कॉम्पिटिशन आणि एका हेल्दी कॉम्पिटिशनच्या इतिहासाचा मी पण एक भाग आहे ॲक्च्युली. इतिहास म्हणजे इतिहासच म्हणावा लागला तर मी 20 वर्षापूर्वी रुपारेलचा विद्यार्थी होतो. एनिवे, आणि त्या काळच्या रुईयाच्या पण आठवणी फार चांगल्या आहेत. एनी केस, तर आता आपण ह्या माझ्या पहिल्या प्रेझेंटेशनकडे वळूया. मी ॲक्च्युली चायना हा विषय इंग्लिशमध्ये शिकतो आणि शिकवतो, तर त्यामुळे ह्या चर्चेतले काही काही माझे मुद्दे इंग्लिशमध्ये येऊ शकतील. तर पण मी वेळोवेळी ते प्रयत्न करेन की त्याला मराठी प्रतिशब्द मांडण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या प्रेझेंटेशनमध्ये मी 4 भागात हे प्रेझेंटेशन, हे व्याख्यान तयार केलेलं आहे. आणि ह्यातले जे पहिले 2 भाग आहेत त्याच्याविषयी नेहमी आपल्याला थोडीशी कमी माहिती असते असा मला अंदाज दिसतो. म्हणजे कोविड-19 आल्यापासून काय चालू आहे हे आपल्याला न्यूजपेपर आणि प्रसारमाध्यमातून माहितीच आहे, आणि कदाचित थोडीशी जास्तीच माहिती आहे जी आपल्याला पण थोडीशी अवजड वाटते रोज बातम्या बघणं आणि त्याच्यातनं त्या माहितीला अब्झॉर्ब करून प्रोसेस करणं. पण चीन जग जिंकतोय का, या प्रश्नाआधी चीन या पोझिशनला, या पातळीवरती कसा काय येऊन पोहोचला ते जाणणं महत्वाचं आहे. आणि चीन जग जिंकू शकेल का, हे समजण्यासाठी पण हे बॅकग्राऊंडचे मुद्दे, हे गेल्या 30-35 वर्षात चीनमध्ये झालेले बदल समजून घेणं गरजेचं आहे. आपण बघू शकाल की मी ह्या स्लाइडवरती पहिल्या मुद्द्यात चीनचा उदय म्हणजे चायनाज राईज हे मी 1980 पासून ते 2012-13 पर्यंत मांडतोय. कारण 2012-13 पर्यंतची प्रोसेस जी होती 1980 पासूनची, तेव्हा सुरू झालेली प्रोसेस, ती 2012-13ला आपण ही फ्रेज वापरायला लागलो की चायना हॅज रिझन, म्हणजे चीनचा उदय झालाय आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आणि त्याला एक मोठं कारण होतं, म्हणजे 2010-11 मध्ये GDP टर्म्समध्ये चीननी जपानला मागे टाकत दुसरा नंबर प्राप्त केला होता. आणि त्यानंतर चीनचा उदय म्हणजे चायना राईज होणार की नाही हा प्रश्न संपून आता चायना राईज झालेला आहे, आणि त्याच्या पुढे काय, ह्या फ्रेमवर्कमध्ये आपण गेलेलो आहोत. त्यामुळे हा कालावधी महत्वाचा आहे. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा चीनचा 1980, खरं तर 1977 जेव्हापासून दंग सियाओपिंग यांची राजवट चीनमध्ये सुरू झाली, पण 77 ते 80 हे 3 वर्ष दंग सियाओपिंग यांना डोमेस्टिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेमध्ये आपली सत्ता स्थापन करायला, म्हणजे एस्टॅब्लिश करायला थोडा वेळ लागला. आणि जे ऍक्च्युअल इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि आर्थिक सुधारणा आणि पॉलिसी चेंजेस होत्या त्या 1980 पासून यायला सुरुवात झाली. म्हणून मी ते 1980 हे वर्ष घेतलेलं आहे. 2012-13 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर शी जिनपिंग म्हणजे 5वी पिढी चायनीज कम्युनिस्ट पक्षाची चीनमध्ये उभारून आली. आणि शी जिनपिंगच्या नेतृत्वानंतर चायनाची दिशा बदलली. म्हणजे शी जिनपिंगच्या आधी चायना हाईड अँड बाईड म्हणजे आपली क्षमता वाढवणं आणि शांतपणे राहून आपली ताकद निर्माण करणं या फेजमध्ये होता. आणि शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चायना आता आउटगोईंग पॉवर म्हणजे आपली जगातली स्टेटस, पॉवर आणि इमेज, म्हणजे आपली क्षमता, आपला रोल, आपला अधिकाधिक काम करण्यासाठी स्पेस, ह्याच्याकडे अधिकाधिक अधिकाराने मागणी करताना किंवा त्याला त्या गोष्टी सगळ्या हस्तगत करताना दिसतोय. म्हणून शी जिनपिंगचं नेतृत्व आणि चीन हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यानंतरचे हे जे 2 मुद्दे आहेत, कोविडवरती चीनने कसे नियंत्रण मिळवलं, हे एक ऍक्च्युली अजूनही विवादास्पद मुद्दे आहेत. आणि मी पण अजूनही ओपन सोर्स म्हणजे मीडियातनं अवेलेबल असलेल्या इन्फॉर्मेशनवरतीच काम करतो ह्याच्यावरती. तर त्याच्यात मी काहीतरी फ्रेमवर्क 3-4 मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. आणि त्याच्यानंतर कोविड-19 नंतरचं जग कसं असू शकेल
आणि त्यात चीनचा रोल काय असू शकेल याच्यावरती आपण चर्चा करूया. तर हा सगळ्यात पहिले चीननी काय केलं आर्थिक विकास सुरू करताना, तर 1977 मध्ये दंग सियाओपिंग यांनी 4 मॉडर्नायझेशन म्हणजे 4 सूत्री आधुनिकीकरणाची घोषणा दिली आणि त्यात हे 4 मुद्दे होते. सगळ्यात पहिले होतं कृषी आधुनिकीकरण, दुसरं होतं उद्योगांचं आधुनिकीकरण, तिसरं होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि चौथं म्हणजे संरक्षण. वरच्यावर बघायला गेलो आपण तर आपल्याला हे 4 एकदम सोपे मुद्दे वाटतात, पण ते तसं नाहीये. प्रत्येक पातळीवरती चीननी भरपूर काम केलेलं आहे आणि प्रत्येक पातळीवरती त्यांची अचीवमेंट सुद्धा आपल्याला आज दिसते आहे. एवढंच नाही, पण ह्याची ऑर्डर पण आपण लक्षात घेऊया. सगळ्यात पहिले कृषी येतं, त्याच्यानंतर उद्योग येतं, त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यानंतर संरक्षण. जर आपण 1980 पासूनच्या ह्या 4 गोष्टी एकेका दशकात जर मांडत गेलो तर ढोबळ मनांनी 1980चं दशक चीनमधले कृषी रिफॉर्म म्हणजे शेतकीय रिफॉर्म्स आपल्याला दिसतात. उद्योगांचे रिफॉर्म्स पण सुरू होते, पण ते थोडेसे एक पाऊल मागे होते. 1980 मधले कृषी रिफॉर्म्स आणि सगळ्या लोकांना मुबलक अन्न आणि इतर कृषी आधारित लोकांचं उत्पन्न वाढवणं याच्यावरती चीननी लक्ष दिलं होतं 1980च्या दशकामध्ये. 1990चा काळ म्हणजे उद्योग आणि इंडस्ट्रियल रिफॉर्म्स त्याच्यावरती पण एक दंग सियाओपिंग यांचं मोठं योगदान आहे. ऍक्च्युली त्याच्याकडे पण मी येईन. 1990च्या दशकात चीनमध्ये उद्योगधंदे आणि उद्योगांचा विकास आणि डायव्हर्सिफिकेशन आणि हे जे आपण ज्याला आज व्हॅल्यू ॲडेड चेन म्हणतो आणि चायना ॲज अ वर्ल्ड फॅक्टरी ही जी एक फ्रेज आपल्याला माहिती आहे, त्याचं फाउंडेशन या 1990च्या दशकामध्ये झालं. आणि त्याच्या आधारावरती ऍक्च्युली 2000 मध्ये जेव्हा चीननी WTO जॉईन केलं, हे या 1990च्या रिफॉर्म्सच्या आधारावरती होतं. इंडस्ट्रियल रिफॉर्म्स जे आपल्याकडे अजूनही काही 2 स्टेप्स मागे आहेत चीनच्या, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे वीज निर्माण क्षेत्र, हायवे निर्माण क्षेत्र आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आणि स्पेशल एक्सपोर्ट इकॉनॉमिक झोन्स, ऑटोमोबाईल कार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि चिप म्हणजे सेमीकंडक्टर आणि चिप क्षेत्र, ह्या सगळ्याची पायाभूत कामगिरी काम हे या 1990च्या दशकात उद्योग क्षेत्रात झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च म्हणजे थर्ड इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आणि फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे जे विषय आय टी बेस्ड सर्व्हिसेस, ITES, हे जे विषय आज आपण म्हणतो, हे याच्याविषयी रिसर्च आणि उद्योगांचा विकास विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या विकासाच्या कालावधीत झाला होता. म्हणजे 2000 पासून ते 2010-11चा काळ. आणि त्याच्यानंतर आज जे आपल्याला दिसतंय ते म्हणजे चायनाचं डिफेन्स मॉडर्नायझेशन. आणि डिफेन्स मॉडर्नायझेशन हे प्रोजेक्ट सुरू आहे त्याच्यामध्ये. आणि डिफेन्स मॉडर्नायझेशन चायना आज करू शकलाय म्हणूनच तो आपले ॲडव्हेंचरिझम्स सिक्कीम मधलंही असेल किंवा साऊथ चायना सी मधलंही असेल किंवा तैवानच्या विरोधात होणारे पेट्रोलिंग आणि एअर सर्व्हेलन्स म्हणजे हवाई दलाची उड्डाणी जी तैवानच्या हवाई क्षेत्रामध्ये वारंवार जातात किंवा एअर टू एअर इन्सिडेंट ज्याला आपण म्हणतो US आणि चायना एअरफोर्सच्या मध्ये, हे त्यांनी संरक्षण क्षेत्राच्या जोरावरती केले. आणि संरक्षण क्षेत्राला पण उद्योगातले रिसर्च आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले रिसर्च याचं जे फाउंडेशन त्यांनी उभारलंय त्याचा फायदा होतोय. म्हणजे IT, मेटल्स, अलाइड मेटल्स, लाईट मेटल्स आणि IT एनेबल सर्व्हिसेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मॉनिटरिंग, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी आणि डोमेस्टिकली डेव्हलप केली त्यांची एअरलाइन्स म्हणजे एअरक्राफ्ट टेक्नॉलॉजी, हे सगळे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण होते आणि त्याचा आज फायदा संरक्षण क्षेत्राला होतोय. तर आपण ह्या स्टेप्स 1980 पासूनच्या सगळ्या स्टेप्स आपण सगळ्या पायऱ्या एकामागे एक थोड्याशा बघूया. ही इमेज, हे जे चित्र आहे हे आपल्याला दिसतंय की ही एक सगळ्यात मोठी स्टेप चीननी 1980 मध्ये सुरू केली. या स्लाइडला मी मुद्दामून टायटल दिलं नाहीये, पण आपण जर नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे काय होतं. मी 10 सेकंद ब्रेक घेतो आणि थोडासा विचार करायला तुम्हाला वेळ देतो की ह्याच्यात काय असू शकेल म्हणून. आणि एकदा बघा आणि मी पुन्हा हे कंटिन्यू करतो. 1980 मध्ये चीननी पॉप्युलेशन कंट्रोल पॉलिसी आणली, वन चाइल्ड नॉर्म ज्याला म्हणतो आपण. आणि हे 1980 मधलं
बेजिंग मधलं हे पोस्टर आहे, वन चाइल्ड नॉर्म्स, म्हणजे एक अपत्य नियंत्रण, ही जी पॉलिसी त्यांनी आणली होती. त्या पॉलिसीत काही चांगल्या गोष्टी झाल्या, काही वाईट गोष्टी झाल्या. 2016 मध्ये चीननी ही पॉलिसी सोडली, पूर्णपणे त्यांनी अबॅन्डन केली म्हणजे. आणि त्यांनी आता एका परिवाराला 2 मुलं होऊन देण्याची परवानगी दिलेली आहे. परवानगी नव्हती असं नाही याच्या आधी, पण जे दुसरं अपत्य होतं परिवारातलं, त्याला शिक्षण मिळणं किंवा सरकारी सबसिडीज मिळणं ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स होत्या, किंवा त्याला ग्रामीण भागातल्या लोकांना शहरी भागात येऊन स्थायिक होणं आणि त्या शहरी भागातली रेसिडेन्शियल कार्ड मिळणं, जर ते फर्स्ट चाइल्ड असेल त्याला ते सोपं होतं, सेकंड चाइल्डला ते कठीण होतं. त्यामुळे चीनची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली, आणि त्यामुळे जो फर्स्ट स्टेज मधला विकास होता त्याला पण थोडीशी चालना मिळाली. याची नकारात्मक गोष्ट म्हणजे ऑफकोर्स जेंडर डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणात झालं. मिसिंग मिलियन वुमेन नावाची एक डॉक्युमेंटरी आहे या विषयावरती, ते आपण बघू शकाल. भारताप्रमाणेच चीनमध्येही पुरुष प्रधान परिस्थिती असल्यामुळे लिंग चाचणी आणि भ्रूण हत्या असे प्रकार फार रॅम्पंट होते. आणि आजही म्हणजे जे 25 आणि 30तले जे पुरुष आहेत चीनमध्ये, त्यांना आज काही काही प्रदेशांमध्ये लग्नासाठी मुली आहेत नाही आहेत असं चित्र आहे. म्हणजे त्यांना कंबोडिया किंवा व्हिएतनाममध्ये जाऊन तिकडनं लग्न करून यावं लागतं परत, अशी तिथे परिस्थिती आहे. म्हणजे हे पण त्या पॉलिसीचे नकारात्मक परिणाम होते. पण एनी केस त्यावेळी ही पॉलिसी आली आणि एका मोठ्या स्ट्रॉंग फाउंडेशनवरती ती पॉलिसी राबवली गेली. दुसरं स्टेज त्याच्यानंतरची होती ती म्हणजे आर्थिक विकास. आणि आर्थिक विकासाच्या स्टेपमध्ये चीननी स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती सुरुवात केली. मी 1 मिनिट पुन्हा स्लाइड शेअर करतो. ओके, मी हे बोलणं कंटिन्यू ठेवतो, पण तोपर्यंत मी स्लाइड एकदा मला वाटतं रिस्टार्ट करावे लागेल, मी करतो. तर सेकंड स्टेज ऑफ जे डेव्हलपमेंट आणि रिफॉर्म्स होते, त्यात शेन्झन मधला स्पेशल इकॉनॉमिक झोन याची निर्मिती करण्याचं काम चीनने केलं. शेन्झन हा हाँगकाँगच्या एकदम जवळचा प्रांत आहे, आणि हाँगकाँग मधल्या आर्थिक विकासाच्या जोरावरती आणि त्याच्या पूरक स्वरूपात विकास करून शेन्झनमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती चीनने त्यावेळी केली. आणि शेन्झन मधला इकॉनॉमिक झोन हा चीनच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी फार एक मोठा प्रोपेलर ठरला होता. आणि हे आपण आय होप इट वर्क्स. ओके, ह्या उजव्या हाताला जे दिसतंय शेन्झनचं 1982 मधलं चित्र आहे. हा जो पहिला भाग होता, स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि सेमीकंडक्टर प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. हे जे चित्राचा खालचा जो भाग आहे ते म्हणजे शेन्झनमध्ये नोकरीसाठी बाहेरच्या प्रांतातून येणारे कामगार. आणि चीनची जी आर्थिक महासत्ता आज बनलेली आहे ती तिथल्या मायग्रंट वर्कर्स, म्हणजे आपली घरदार, आपली मुलं बाळं आणि आपली आई वडील आपल्या ठिकाणी सोडून जे साऊथ चायनामध्ये जाऊन काम करतात. म्हणजे चायनाचे जे आर्थिक क्षेत्र आहेत ती सदर्न चायनीज प्रोव्हिन्सेसमध्ये, शेन्झन, शांघाई आणि गुआंगझू इत्यादी एरियामध्ये. तर हे चित्र फार सिम्बॉलिक आहे त्या पॉप्युलेशन मायग्रेशनचं या शेन्झन मधल्या. आता आपण आपल्या देशात बघतोय आपल्या कामगारांची परिस्थिती काय आहे, आणि त्यांच्यासाठी आपण काय करायला हवं होतं, हे पण आपण शेन्झनच्या चित्राकडे बघून समजू शकतो. ऍक्च्युली हे कामगार आपल्या आर्थिक व्यवस्थेचा आणि विकासाचा पाया आहेत ऍक्च्युली, आणि त्यांच्या बेसिसवरतीच शेन्झनचं हे इकडचं आत्ताच 2018 मधले चित्र आहे. आणि ह्या सगळ्या बिल्डिंग ज्या आपण बघतो या चित्रात, या तिथल्या IT आणि इनोव्हेशन रिसर्चच्या केंद्र आज बनलेले आहेत. मला 2018 मध्ये एका भारतीय डेलिगेशन बरोबर शेन्झनला भेट द्यायची संधी मिळाली होती, आणि त्याच्यात एक छान माहिती समोर आली की शेन्झन म्हणजे विदेशातून येणारे आर्थिक इन्व्हेस्टमेंट्स, चीनमधल्या डोमेस्टिक युनिव्हर्सिटीज म्हणजे विश्वविद्यालयातली रिसर्च सेंटर्स आणि
सरकारी गरजा या 3 गोष्टींचा मेळ करून देणारी एक चांगली इकोसिस्टम बनलेली आहे. म्हणजे आर्थिक रिसर्च आणि युनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांचा त्याच्यात रोल काय असू शकतो, यासाठी शेंझनमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आणि रिसर्च सेंटर्स आहेत. आज आपल्याकडे बऱ्याच शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत BYD या ब्रँडनी. पुण्यात पण मला वाटतं काही ठिकाणी आहेत आणि मुंबईत पण प्रायोगिक तत्वावरती आहेत. तर BYD ही कंपनी शेंझन गुआंगझो एरियात विकसित झालेली आहे. जर्मनीमधनं येणारं तंत्रज्ञान, तैवानमधनं येणारी टेक्नॉलॉजी आणि शेंझनमधलं इंडस्ट्रीयल पूरक असं धोरण याच्यातनं निर्माण झालेली ती BYD कंपनी आहे. आणि आज जगात पुरवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसपैकी BYD इलेक्ट्रिक्स म्हणजे 2017-18चा डेटा आहे. तर ही कंपनी जगातली 20% इलेक्ट्रिक बसेस स्वतः पुरवत होती. आणि त्यावरून आपण समजू शकतो की शेंझन सारख्या क्षेत्राचं रोल काय असू शकतं. आणि आपल्याकडे पण तशा क्षेत्राची एक गरज होण्याची, डेव्हलप होण्याची कदाचित आज गरज आहे. शेंझनचं लोकेशन बघा लवकरच पटकन. म्हणजे हाँगकाँग शेंझनच्या पासून बाय रोड आणि बाय बोट म्हणजे असं सगळं कनेक्टेड आहे. रेल्वे पण आहेत कनेक्टेड. इनफॅक्ट त्यांची जी रोड कनेक्टिव्हिटी आहे ती आता मध्यंतरी हाँगकाँगमधल्या प्रोटेस्टमुळे प्रश्न त्याच्यावरती उठवले गेले होते. हाँगकाँगच्या जवळ असल्यामुळे शेंझनला त्याचा फायदा होतो आणि तिथलं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि लोकांचे इझी मुवमेंट्स, येणं जाणं, याच्यामुळे पण शेंझनचा विकास वेगाने झालेला आहे. चायनाच्या ओव्हरऑल लोकेशनमधलं शेंझनचं आपण लोकेशन बघितलं तर हे ज्या लाल गोलामध्ये आहे तिथे शेंझन आहे. आणि हे जे 4 निळ्या रंगातले झोन आपल्याला दिसतात, नानशान, फुटियान, लोहू आणि यांतियान, हे 4 झोन्स तिथले आत्ताचे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत जे सेमीकंडक्टर, IT आणि IT एनेबल्ड सर्व्हिसेसवरती काम करतात. आणि लाँगांग हा जो ह्या एरियाच्या वरच्या भागातला एरिया आहे तिथे 4th जनरेशन इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीवरती आता त्यांचं काम चालू आहे. म्हणजे नेक्स्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन शेंझन जवळच येते पण या नवीन लोकेशनमध्ये सुरू होते. त्याच्यानंतर आपण 1989 तियाननमेन स्क्वेअर. चायनाने 1980 पासून 80 पासून रिफॉर्म्स सुरू केल्यानंतर जी तिथल्या लोकांना सोशल सिक्युरिटी होती, म्हणजे जो मेहनत करेल आपल्या क्षमतेनुसार आणि त्याला उपलब्धता अन्नधान्याची असेल त्याच्या गरजेनुसार, ईच अकॉर्डिंग टू हिज स्किल अँड ईच अकॉर्डिंग टू हिज नीड्स, अशी ती म्हण असते त्याविषयी. पण त्याला म्हणतात की आयर्न राईस बॉल, म्हणजे काही जरी झालं तरी तुमचं कोणी तिथला कामगार उपाशी झोपणार नाही, अशी तिथे कम्युनिस्ट राज्यवटीत सुविधा होती. पण 1980च्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स नंतर ही सुविधा बऱ्याच प्रमाणात बंद तिथे पडली. लेबर रिफॉर्म्सच्या नावाखाली तिथे बऱ्याच प्रमाणात हायर अँड फायर पॉलिसीज पण आल्या आणि ज्या लोकांना परमनंट जॉब मिळत होते कॉलेज बंद बाहेर येता ती सिस्टीम बंद झाली. आणि त्यानंतर त्या मधल्या 8 वर्षाच्या काळामध्ये ग्लोबलायझेशन चांगलं की वाईट, कॅपिटलिझम चांगलं की वाईट, ह्या विषयावरती मोठं मंथन तिथे आयडिओलॉजिकल ह्या विषयावर झालं. आणि त्याचा परिणाम म्हणजे ही 1989 मधली तियाननमेन मधली मुवमेंट होती. तियाननमेन मुवमेंट आणि आत्ताची जी परिस्थिती, यातला मुख्य फरक काय, हा प्रश्न पण बरेच वेळा येतो. आत्ताची परिस्थिती आणि तियाननमेन मधला फरक म्हणजे तियाननमेनच्या वेळी चायनीज राजवट जी होती, पॉलिटिकल युनिटी त्यांच्याकडे नव्हती आणि पॉलिट ब्युरो जी होती कम्युनिस्ट पक्षाची ती सुद्धा तुटलेली होती. हु याओबांग आणि जाओ जियांग हे 2 लीडर्स या प्रोटेस्टर्सच्या समर्थनामध्ये होते आणि त्यांच्या हु याओबांगच्या ऍक्च्युली मृत्यूनंतरच हे प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणात वाढले होते. आत्ता तशी परिस्थिती नाही आहे आणि आत्ता लिडरशिपमध्ये युनिटी चांगली असल्यामुळे आत्ता तियाननमेन सारखी परिस्थिती होईल का, हे आत्ता तरी असं वाटत नाहीये. एनी केस, तियाननमेन स्क्वेअर झालं आणि त्याच्यानंतर चीनवरती काही काळ निर्बंध आले, पण पुन्हा एकदा दंग सियाओपिंग ची लिडरशिप इमर्ज झाली. हा फोटो चीनच्या आर्थिक इतिहासातला एक फार आयकॉनिक अशी इमेज आहे.
1992 मध्ये दॅंग सियाओपिंग यांनी सदर्न टूर म्हणजे त्यांनी शेन्झेन ह्या भागाला पुन्हा भेट दिली आणि आर्थिक विकास पुढे राहतीलच आणि कम्युनिस्ट पार्टीच्या लिडरशिप खालीच आर्थिक विकास होत राहतील अशी त्यांनी घोषणा दिली. आणि त्यानंतर त्यांनी ती जी डिबेट होती म्हणजे कम्युनिझम की सोशलिझम ही डिबेट त्यांनी पूर्णपणे बंद केली आणि तेव्हापासून चीनमध्ये सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमी ही एक फ्रेज आली. म्हणजे समाजवादाच्या गायडन्स खाली चालणारी एक मुक्त अर्थव्यवस्था अशी एक विरोधाभास अशी दर्शवणारी, पण चीन ती स्लोगन अजूनही वापरतो, सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमी, आणि त्याच्या अंतर्भूतच त्यांचं काम चालतं. म्हणजे कम्युनिस्ट राजवट कॅपिटलिझम कसं काय प्रमोट करू शकतं, तर हे सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमीच्या फ्रेजमुळे, आणि त्या अंतर्गतच त्यांचं काम अजूनही चालू आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडली म्हणजे 1992 पासून चीननी पॅट्रिओटिक एज्युकेशन रिफॉर्म्स नावाची एक गोष्ट आणली. माओ त्से-तुंग आणि दॅंग सियाओपिंग हे ऍक्च्युली कम्युनिस्ट लीडर, म्हणजे हाडाचे कम्युनिस्ट लीडर आपण ज्याला म्हणू शकू, असे नेतृत्व त्यांचं होतं. माओ आणि दॅंग सियाओपिंग दोघांनीही इतिहासात जे घडलं ते घडलं, पण आता आपण ते सगळं विसरून त्या परिस्थितीवरती मात करायची आहे आपल्या एकत्र मोटिवेशननी आणि स्पिरिटनी ही घोषणा त्यांनी दिली. त्यांनी कोणाकडनं माफी मागितली नाही विदेशी ताकदींकडनं, ज्यांनी ओपियम वॉर्स सारख्या गोष्टी आणल्या, किंवा त्यांनी अनइक्वल ट्रीटीज सारख्या गोष्टी आणल्या, किंवा ज्यांनी चीनचा म्हणजे विभाजन केलं, म्हणजे फ्रेंच, डच, ब्रिटिश आणि जॅपनीज इम्पेरियल फोर्सेस वगैरे वगैरे. पण 1992 पासून चीनमध्ये ही पॅट्रिओटिक एज्युकेशन सिस्टम आली आणि 1997 पर्यंत पूर्ण देशाला त्यांनी वापरलं. म्हणजे जेव्हा कम्युनिझम देशात कमी होतोय तेव्हा ज्याला आपण लेजिटिमसी म्हणतो, पक्षाची लेजिटिमसी काय, तर परफॉर्मन्स लेजिटिमसी म्हणजे आपण लोकांना आर्थिक विकास तर देऊच, पण आपला पक्ष महत्वाचा का, हे चीनी कम्युनिस्ट पक्षाला लोकांना दाखवून देण्याची सतत गरज असते. आणि राष्ट्रवाद हे त्यांचं एक महत्वाचं त्यातलं वेपन आहे, त्यांचं एक, आणि त्याचा ते पुरेपूर वापर करत असतात. आणि ही स्लोगन त्यांनी तेव्हापासून वापरायला सुरुवात झाली, नेव्हर फॉरगेट नॅशनल ह्युमिलेशन. मग तेव्हापासून ते एक्सटर्नल इम्पेरियलिझम म्हणजे परराष्ट्र ऑक्युपाईंग फोर्सेस आणि जॅपनीज फोर्सेस आणि इतर, आणि जपाननी माफी मागावी किंवा जॅपनीज प्रेसिडेंटनी यासुकुनी श्राईनला जाऊ नये, अशा काही प्रॅक्टिकल पण काही इम्प्रॅक्टिकल अशा त्यांनी डिमांड्स पण पुढे सुरू केल्या, म्हणजे डोमेस्टिक पॉप्युलेशनला खुश करण्यासाठी. गेल्या वर्षीच माझ्या नजरेस एक नवीन डेटा पण आला याविषयी. म्हणजे जेव्हा इकॉनॉमिक रिफॉर्म्स चायनात सुरू झाले 1980 मध्ये, तेव्हा चीनमध्ये फक्त 100 म्युझियम्स होती, नॅशनल म्युझियम्स. आत्ता म्हणजे 2017-18 पर्यंत चीनमध्ये 4600 म्युझियम्स आहेत, नॅशनल म्युझियम्स. आणि या नॅशनल म्युझियम्सचा एक पॅटर्न स्टँडर्ड असतो, म्हणजे एक ग्लोरियस हिस्ट्री, म्हणजे सुंदर इतिहास चीनच्या देशाचा, आटपाट शहरं, भरपूर पाणी, शेती आणि भरपूर उपलब्ध मासे वगैरे अशा प्रकारचं इतिहास असतो. त्यानंतर जे डिस्ट्रप्शन असतं, विभाजन असतं, ते सगळं बाहेरच्यांच्यामुळे होतं. आणि त्याच्यानंतरचा जी फ्रेज असते चीनच्या डेव्हलपमेंटमध्ये, त्या फ्रेजमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा रोल महत्वाचा असतो. चायनीज कम्युनिस्ट पार्टीची भूमिका मध्यवर्ती बनते. म्हणजे तुमचा इतिहास चुकीचा होता, पण तुमचे जो विकास आहे आणि आत्ताचा आणि पुढचा विकास हे चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या आधारावरतीच आहे, हे चीन लोकांना सांगायला विसरत नाही. आणि पार्टी पण त्याच बेसिसवर काम करते. म्हणजे लोकांसमोर जाताना लोकांचे मोठ्या प्रमाणातले असंतोष पीसफुली संपवायचे, लार्ज प्रोटेस्ट संपवायच्या, आपल्यातली जी भांडण आहेत ती लोकांसमोर कधी येऊन द्यायची नाही, म्हणजे अवॉइडिंग पब्लिक लिडरशिप स्प्लिट्स आणि कीपिंग द मिलिटरी लॉयल टू द पार्टी, म्हणजे सैन्याला आपल्या साईडलाच ठेवायचं, पक्षाच्या बाजूला. ह्या 3 धोरणानुसार चीन आता काम करतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीत हे या 1989च्या गोष्टी, 1992चा सदन टूर आणि राष्ट्रवाद ह्यातून त्यांनी आत्मसात केला. थोडा वेगाने जावं लागेल. ही पुढची इमेज आहे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिफॉर्म्सची. याच्यात आपण न्यूक्लिअर एनर्जी बघतो,
ह्याच्यात आपण एक आधुनिक सायंटिस्ट बघतो, कॉम्प्युटर्स बघतो, एनर्जी सेक्टर्स बघतो आणि विकास ओव्हरऑल होताना बघतो. तर आणि ह्याचं एक महत्वाचं लँडमार्क म्हणजे 2005 मध्ये चीननी अमेरिकेला मागे टाकत जगातली सगळ्यात मोठा ऑटोमोबाईल आणि कार्स प्रोड्युसरचा रोल त्यांनी प्राप्त केला आणि त्याच्या आधारावरतीच चीननी ही आपली महासत्ता 2007-8च्या फेजमध्ये बनवली ओव्हरऑल. त्याच्याबरोबरच सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे थर्ड फेज, ह्या फेजमध्ये त्यांनी हे दोन त्याची इमेजेस आहेत, म्हणजे एक रोबोट्स जे सर्व्हेलन्स आणि इमेज स्कॅनिंग करतात आणि दुसरं म्हणजे बुलेट ट्रेन्स जे चीनच्या विकासाचे इमेजेस आजकाल बनलेले आहेत. चौथं म्हणजे डिफेन्स मॉडर्नायझेशन. ते आपल्याला माहितीच आहे, हे 2018चा डेटा आहे. भारताचं डिफेन्स स्पेंडिंग $67 बिलियन आहे आणि चीनचं आपल्या जवळपास 4 पट आहे, $240 बिलियन. आणि पुढचा पण डेटा आपण बघू शकतो त्याच्याविषयी. पण सायंटिफिक रिफॉर्म्स आणि त्याच्यावरती म्हणजे पहिले 3 रिफॉर्म्स अचीव्ह केल्यानंतरच चीन आता चौथ्या स्टेजच्या रिफॉर्म्समध्ये आलेला आहे. आणि डिफेन्स रिफॉर्म आपल्याला जर वाटतं की चीनचे ह्या दशकात किंवा पुढच्या 3-4 वर्षात पूर्ण होतील, तसं होणार नाहीये. चीनचे डिफेन्स रिफॉर्म्स अजून कदाचित 10-12 वर्षात मोठ्या प्रमाणावर सुरू असेल आणि त्यानंतर कदाचित चीन आपल्या नॅशनल ह्युमिलेशनचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तैवान त्याचं एकत्रीकरण याच्याकरता प्रयत्न करू शकेल. तर शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालचे आजचे मुद्दे काय आहेत आणि समस्या काय आहेत, ज्याच्यावरती चीनला कोविडच्या आधीही ह्या समस्या होत्या आणि त्याच्यावरती काम करणं चीनला पहिले भाग आहे. सगळ्यात पहिले म्हणजे इन्कम इनइक्वालिटी. तर आपण हे बघूया की शेंझन आणि ह्या मी जे म्हटलं कोस्टल प्रोव्हिन्सेस, इथलं इन्कम लेवल आणि ते इंटरनल प्रोव्हिन्सेस आणि म्हणजे सिंगचियांग आणि तिबेट हे जे इकडचे प्रोव्हिन्सेस आहेत भारत आणि सेंट्रल एशिया बॉर्डर्सचे, त्याचं चित्र बघूया. ह्याच्यातली इनइक्वालिटी आपल्याला या चित्रामध्येच दिसून येते आणि ती ॲड्रेस करण्यासाठी त्यांनी वेस्टर्न डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी हा एक प्लॅन सुरू केला होता आणि त्याचंच पुढचं स्वरूप म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे. दुसरं म्हणजे हे जे मायनॉरिटी प्रोव्हिन्सेस आहेत चीनमधले, तिबेटचा इतिहास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. सिंगचियांगचा इतिहास आपल्याला तसा माहीत नसतो. पण सिंगचियांग हा एक मुस्लिम बहुल प्रांत आहे आणि तिथला वाद हा फक्त भाषा वाद नसून एक एथनिक टेन्शन म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस आहे. आणि जेव्हा सेंट्रल एशियामधल्या रिपब्लिक्सला स्वातंत्र्य मिळत गेलं तेव्हा सिंगचियांगमधल्या लोकांमध्ये ही भावना ऍक्च्युली येत गेली की आपल्याला पण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. आणि तेव्हापासून सिंगचियांगनी पाकिस्तान आणि सौदी अरेबियाकडनं मोटिवेशन घेत थोड्याफार प्रमाणात दहशतवाद आणि तशा प्रकारच्या गोष्टींना सुरुवात केली होती स्वातंत्र्याच्या दृष्टीने. पण आज तो प्रश्न फार मोठ्या प्रमाणात चिघळलेला आहे. इनर मंगोलिया वरच्या भागात आपल्याला दिसतं आणि तो पण एक थोडासा शांत पण धुमसणारा प्रश्न आहेच. आणि गुआंगशी आणि युनान हे प्रॉव्हिन्स तिथे होई मुस्लिम्स असतात जे दिसतात चिनी लोकांसारखेच, पण त्यांचं वागणं आणि त्यांचं वागणं इन द सेन्स त्यांचे दैनंदिन व्यवहार आणि भाषा आणि कल्चर साऊथ एशियन इस्लाम आणि साऊथ ईस्ट एशियन बुद्धिझम आणि चीनी कल्चर यानुसार पण या तिन्ही भागातनं त्याच्यावरती इन्फ्लुएन्स झालेला आहे. हा पण एक त्यांच्यावरती फार मोठा त्यांच्यासाठी असलेला एक चॅलेंज आहे. याच्या पुढचं म्हणजे पर्यावरण. चीनची एनर्जी अजूनही म्हणजे कोळसा जाळूनच मोठ्या प्रमाणात येते आणि 2008च्या ऑलिम्पिक पासूनच आपण बघतो की तिथे हा पर्यावरण आणि पोल्युशनचा एक प्रश्न आहे जो दरवर्षी येत असतो आणि तो अजूनही पुढचे 10 वर्ष येत राहील जोपर्यंत चीन ही संख्या जी कोळशाची आहे 66%, ती जोपर्यंत 40 ते 45% आणू शकत नाही तोपर्यंत ही समस्या चीनला असणार आहे चीनच्या समोर. पण त्याला अजून तरी त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये. सगळ्यात महत्वाचा हा पण एक प्रश्न आहे म्हणजे मिडल इन्कम ट्रॅप. चीनला आपण जेव्हा वर्ल्ड फॅक्टरी असं म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यू ॲडिशन मध्ये चीनचा रोल म्हणजे जास्ती नसतो. तिथले कामगार ह्या गोष्टी प्रोड्यूस करतात पण त्यांची उत्पन्न लो लेवलची असतात आणि त्यातलं मोठं जे प्रॉफिट असतं ते अमेरिका
कोरिया, तैवान किंवा जपानकडे जात असतं. म्हणजे एक आयपॅडचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर $1,000 जो आयपॅड विकला जायचा 2015-16च्या आसपास, त्यातले फक्त $8 चीनी कामगाराला सॅलरी म्हणून मिळतात. त्यातले फक्त $10 चीनमधल्या प्रोड्युसर्सला वगैरे मिळतात आणि एक $51 तिथल्या अल्युमिनियम सप्लायर्स वगैरेला मिळतात. आणि त्यातले जवळपास $200 स्ट्रेट अवे ॲपलचं प्रॉफिट असतं आणि सेमीकंडक्टर्स प्रॉफिट कोरिया आणि इतर देशांचं असतं. म्हणजे चीन ह्या गोष्टी बनवतो, त्याचं प्रदूषण चीनमध्ये होतं, पण त्याचं प्रॉफिट चीनला जास्त मिळत नाही. म्हणजे मेहनत जास्ती आणि उत्पन्न कमी. तर ह्या मिडल इन्कम ट्रॅपमधनं बाहेर कसं पडायचं? जोपर्यंत आणि चीनमधला एक दुसरा प्रश्न आहे की तिथल्या लोकांची आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे आणि पर कॅपिटा इन्कम जास्ती नसल्यामुळे तिथली डोमेस्टिक कन्झम्पशन कॅपॅसिटी पण कमी आहे. म्हणजे चीनी लोक ज्या गोष्टी बनवतात त्या गोष्टी ते मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकत नाही. तिथल्या कामगारांची स्थिती इनफॅक्ट फारच कठीण असते. एक फॅक्टरी गर्ल्स नावाचं छान पुस्तक आहे, ते आपण वाचू शकाल. तिथल्या कामगारांची परिस्थिती गेल्या 15-20 वर्षातली. आणि त्या पॉप्युलेशनला मिडल इन्कम ट्रॅपच्या बाहेर कसं काढणं हा एक महत्वाचा प्रश्न चीन समोर आहे, जो कोरोना नंतर अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे. आणि चीन नेहमीच दरवर्षीच्या आपल्या मीटिंग्समध्ये आपलं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कसं आहे आपल्या विकासासाठी याचं एक स्टेटमेंट देतो. 20-22 मेला होणाऱ्या नॅशनल पीपल्स काँग्रेस नंतर हे स्टेटमेंट पुन्हा येईल. त्याच्यात आपण ह्या 6-7 मुद्द्यांवरती त्यांची स्टेटमेंट्स आणि भाषणं एक्सपेक्ट करू शकतो. तैवान म्हणजे तैवानीज विलगीकरण आणि त्याचा प्रश्न, वैश्विकीकरण ग्लोबलायझेशन त्याचं भविष्य काय आहे, ग्लोबल ट्रेडचं काय होतंय याचा एक प्रश्न, US चायना व्यापार युद्ध, ट्रेड वॉर हा एक महत्वाचा प्रश्न, साऊथ चीनी दक्षिण चीनी समुद्र, साऊथ चायना सी डिस्प्यूट्स आणि त्याच्यात होणारे फेस टू फेस सिच्युएशन्स, स्कर्मिशेस, हे मुद्दे, आणि एकूणच कोरोना व्हायरसमुळे चीनची ताकद कमी होतीये. पॉवर तर त्यांची कमी झालीच आहे. अमेरिकेची पण ताकद चॅलेंज आहे, युरोपमधल्या देशांची पण पॉवर चॅलेंज आहे आणि भारताची पण पॉवर आज चॅलेंज आहे. पण त्याच्याबरोबर स्टेटस आणि इमेज ह्या दोन गोष्टी पण मॅटर करतात. आपली ताकद आपण कमी जरी असेल तरी आपण स्टेटस मेंटेनन्सकडे आपण भरपूर खर्च करतो आणि आपण इमेज मेंटेनन्ससाठी पण एक देशच नाही पण प्रत्येक व्यक्ती पण इमेज साठी धडपडत असतो. तर स्टेटस आणि इमेज पुन्हा रिस्टोर कसं करणं हा एक चीनचा महत्वाचा प्रश्न आहे आणि हे एक्सटर्नली एन्व्हायरमेंट मधले चॅलेंजिंग फॅक्टर्स आहेत. तर चीननी कोरोना व्हायरस आणला का आणि याच्या पुढे चीनचं काय होणार, हे महत्वाचे मुद्दे आहेत. तर कोविड-19 वरती चीननी नियंत्रण कसं मिळवलं आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की चीन हा एक सर्व्हेलन्स स्टेट आहे. म्हणजे सर्व्हेलन्स स्टेटला आपण लोकांवरती नजर ठेवून असणारा देश म्हणू शकतो, पण सर्व्हेलन्स सारखा त्याला दुसरा प्रतिशब्द सापडत नाही. आपण जर ब्लॅक मिरर हा नेटफ्लिक्सवरचा प्रोग्राम बघत असाल तर त्याच्यात एक एंटायर हिस्ट्री ऑफ यू नावाचा एक एपिसोड आहे, तो बघा. आणि तो बघितल्यावरती चीन आणि सर्व्हेलन्स स्टेट हे काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे चीन तुम्ही केलेली कुठलीच गोष्ट विसरत नाही. तुम्ही आज केलेलं शॉपिंग किंवा तुम्ही सोशल मीडियावरती केलेलं रिसर्च किंवा तुम्ही ट्विटर सारख्या गोष्टीवर मांडलेले मुद्दे, ह्या गोष्टी कधी नजरेआड तिथल्या लोकांच्या होत नाहीत. तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती चीनचं लक्ष असतं. म्हणजे चीनमध्ये बसून तुम्ही जॅस्मिन टी हा विषय पण सर्च करू शकत नव्हता 2011-12 जेव्हा जॅस्मिन रेव्होल्युशनचे मुद्दे वेस्ट एशियामध्ये होते. हे मी स्वतः अनुभवलेले. त्या काळात मी चीनमध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो आणि तेव्हा बघितलं की जॅस्मिन टी सर्च केलं की काहीच मुद्दा यायचा नाही, कारण लोकांना तिथल्या राजवटीला वाटायचं की अशा सर्च करून लोक एकमेकांशी कम्युनिकेट वगैरे संपर्क करू शकत असतील. आणि त्यांची भीती नेहमीच असते की लोक पुढचं 1989 सारखं रेबेलियन प्लॅन करतात. त्यामुळे ही हुकुमशाही लोकांपर्यंत पोहोचणारी माहिती आणि पॉझिटिव्ह इमेज कशी असू शकेल ह्याचे नेहमीच लक्ष देत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जानेवारीमध्ये प्रेसिडेंट शी जिनपिंगनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणाची
निश्चित कामं करावी असा एक मेसेज दिला. ही एक हेडलाईन त्यांनी रिलीज केली होती. पण ही एका निगेटिव्ह बातमीला एक फारच पॉझिटिव्ह स्पिन देण्यासारखी गोष्ट आहे. चीनच्या राष्ट्रपतीला पब्लिकली अशी माहिती देण्याची का गरज वाटावी की लोकांनी आपल्या पक्षाच्या धोरणाधारितच कामं करावी. याचा अर्थ म्हणजे कोणतरी ही कामं करत नाहीयेत. कोणतरी तिथे करप्शन चालू आहे. तिथे बेजिंगमध्ये तयार होणाऱ्या पॉलिसीज, तिथले प्रॉव्हिन्सेस, राज्य सरकार मानत नाही आणि एकूणच अराजकता म्हणणार नाही मी, पण सेंट्रल स्टेट कोऑर्डिनेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, अशा गोष्टी तिथे आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यावरती मेसेजिंग म्हणूनच त्यांनी असं हे उत्तर दिलं होतं. सर्व्हेलन्स स्टेटचं एक सोपं उदाहरण सांगतो आणि त्याचं मी पुढच्या स्लाइडवरती जातो. अलीकडे असं ऐकण्यात आलं की आपण जर सोशल मीडियावरती चीन म्हणजे पक्षात झालेले भ्रष्टाचार किंवा काही नेत्यांची केलेली हकालपट्टी किंवा कुठल्या तरी पक्षाधिकाऱ्याच्या बायकोनी ऑस्ट्रेलिया किंवा सिंगापूरमध्ये जाऊन केलं शॉपिंग, हे जर आपण सर्च करायचा प्रयत्न केला तर आपल्या घरी तिथले लोकल एरियातले पार्टी ऑफिसेस येतात. म्हणजे तिथलं IT ऑफिस ही माहिती तिथल्या लोकांना पोहोचवतं आणि ती माहिती आपल्या घरी येऊन ते विचारतात की आर यू ऑल राईट, सगळं ठीक आहे तुमच्या आयुष्यात की नाही आणि तुम्ही अशी माहिती का सर्च करताय. आणि ह्याच प्रकारे ते लोक उयगुर मुस्लिम्स आणि तिबेटन्स लोकांवरती पण नियंत्रण ठेवून आहेत. आणि त्याच प्रकारे चीननी COVID-19 वरती नियंत्रण मिळवलं. आता तिथला येणारा डेटा आणि फक्त 4,800 लोक चीनमध्ये मेले की अजून जास्ती मेले, याच्यावरती ठामपणे बोलणं आत्ता तरी कठीण आहे. पण चीनमधून येणारा डेटा आपण त्याला डाऊट करू शकतो, पण अजून आपण त्याला कम्प्लिटली म्हणजे इग्नोर करू शकत नाही. जर चीन आपल्याला 4,500 हा नंबर सांगतंय तर आपण 6,000 हा नंबर अज्युम करून चालूया, कारण नेहमीच 50% तो नंबर अंडर रिपोर्टेड असतो आणि तिथली राजकीय सिस्टीम अशी असल्यामुळे अंडर रिपोर्टिंग म्हणजे खराब गोष्टींचं अंडर रिपोर्टिंग आणि चांगल्या गोष्टींचं ओव्हर रिपोर्टिंग, ज्याला रिवॉर्ड्स मिळत असतात, हे तिथे रॅम्पंट आहे आणि त्याच्यात हे सगळेच त्याचे गुन्हेगार आहेत म्हणजे अशा अंडर रिपोर्टिंगचे. आणि त्यानुसारच त्यांनी हे सर्व्हेलन्स स्टेट आणि यानुसार कंट्रोल केलेला आहे. आपल्याकडे आरोग्य सेतू हा जो आता ऍप आलेला आहे त्याचं मेन्शन केल्याशिवाय थांबता येणार नाही. आणि WeChat मध्ये आरोग्य सेतू सारखेच किंवा त्याच्यापेक्षा अधिक जास्त कडक निर्बंध आहेत. आपल्याकडे ग्रीन, येलो आणि ऑरेंज झोन्स आहेत. चीनमध्ये आपण ते प्रत्येक व्यक्तीला तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, ग्रीन की ऑरेंज की रेड, असे मेसेज येतात. म्हणजे तुम्ही आज जाऊन कुठे ब्रेड खरेदी केला आणि तिथल्या माणसाला WeChatनी पैसे दिले, जर त्या माणसाला उद्या कोरोना व्हायरस कन्फर्म झाला तर तुम्हाला लगेच मेसेज येईल की तुम्ही घरात राहा आणि तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. आणि तुम्ही ज्या सोसायटीत राहता तिथल्या गेटच्या सिक्युरिटी माणसाला तो मेसेज येईल की ह्या माणसाला क्वारंटाईन म्हणून आम्ही कन्फर्म केलंय, तर तुम्ही त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तर ही सर्व्हेलन्स स्टेट, हेच स्वरूप आहे सर्व्हेलन्स स्टेटचं, हेच स्वरूप आहे क्वारंटाईन. चीनी राजवट लोकांवरती लक्ष कसं ठेवून असते, हेच त्यांचं चालू होतं कोरोनाच्या आधी. पण त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला कोरोना व्हायरस आल्यानंतर. आणि याचाच एक इतिहास म्हणजे तिथे फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर्स आहेत प्रत्येक कोपऱ्यामध्ये. म्हणजे बेजिंगचा आत्ताचा स्टेटस आहे की जे डांबरीकरण झालेले रस्ते आहेत बेजिंग मधले, त्यातला प्रत्येक कोपरा हा एक सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहे, जे सेंट्रलाइज्ड लिंक्ड आहेत. आणि ह्यालाच सर्व्हेलन्स स्टेट आपण म्हणतो, जे चीनमध्ये आता चालू आहे. पुढचा हा मुद्दा, कोरोना नंतरचं जग आणि चीन. हे जे मुद्दे आहेत, असेसमेंट ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि त्याचं कनेक्शन आहे चीन कोरोना नंतर जग कंट्रोल करू शकेल का, आणि माझं स्पष्ट मत आहे की चीनचे जे अंतर्गत मुद्दे आहेत, टेन्शन्स आहेत, ते खूप मोठे आहेत. इनइक्वालिटीज खूप मोठ्या आहेत. त्यांची मिडल इन्कम ट्रॅपचा जो चॅलेंज खूप मोठा आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टींवरती काय होतंय त्याच्यावर अवलंबून असेल की चीनची कॅपॅसिटी वाढते की वाढत नाहीये. माझ्या मते आता सुद्धा चीन, हे जे 3 मुद्दे मी मांडले, पॉवर, स्टेटस आणि इमेज, ह्याची क्रायसिस सगळ्यात मोठी चीनमध्ये चालू आहे. कारण कोरोना व्हायरस चीनमध्ये सुरू झाला हे एक अनडिनायबल फॅक्ट आहे. तो वेट मार्केटमध्ये आला की लॅबमध्ये आला, हे मुद्दे नंतरचे.
लॅबमध्ये आला की नाही हे कोणी सिद्धही करू शकत नाही, आणि जेवढं त्याच्यावरती विवाद चिघळत जाईल तेवढा चीनकडनं सहकार्य मिळण्याची शक्यता पण फार कमी आहे. आणि ओके, आणि त्यानुसार ह्या गोष्टी पुढे दिसू शकतील. आत्ता जगात काय चाललंय, आत्ता अमेरिकेत इलेक्शनचं निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे अमेरिका जसजसे इथली कोविडची संख्या वाढतीये आणि मृत्यूची संख्या वाढते तसा जसा अमेरिका अजून नॅशनलिस्ट भूमिका घेतो आहे. त्यामुळे हा राष्ट्रवाद आणि जागतिकीकरणातला जो संघर्ष आहे त्याच्यात या इलेक्शन इयरमध्ये काय होईल त्याच्यावरती अवलंबून असेल की चीनचं आर्थिक स्टेटस काय आहे. त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ रेट ऑलरेडी 3% होता आणि तो 1%च्या खाली येणार हे कन्फर्म आहे. चीन हजारो गोष्टी मॅन्युफॅक्चर करेलही, पण त्याच ज्या गोष्टी US, युरोप आणि मिडल ईस्ट आणि सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये कन्झ्युम होणार नसतील तर त्याचा उपयोग काय या गोष्टी बनवून. जर त्याच गोष्टींसाठी लोन घ्यायला छोट्या देशांकडे पैसा नसेल तर तुमच्या BRIचं फ्युचर काय, काहीच फ्युचर नाही. जर प्रत्येक देश शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे अल्पमुदतीची लक्ष्यांवरती लक्ष केंद्रित करू लागला तर लॉंग टर्म गोल्स मागे पडतील आणि हे राष्ट्रवाद पुढे येईल आणि ग्लोबलायझेशन आणि इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स संपेल. आपल्याकडे जेव्हा जपाननी चीनमधनं इन्व्हेस्टमेंट मागे घ्यायच्या अनाउन्समेंट केली तेव्हा एक थोडीशी आनंदाची लहर म्हणजे आनंदाची बातमी अशी वाटत होती लोकांना, पण ते तसं नाहीये, कारण चीन आज ग्लोबलायझेशनच्या चेनमध्ये फार मोठ्या प्रमाणात एंगेज्ड आहे आणि ती जर चेन तुटली तर आपल्या देशात गेल्या 20 वर्षात निर्माण झालेली सुबत्ता आणि हा जो मिडल इन्कम ग्रुप आहे जो आज गाड्या घेत होता, घरं घेत होता किंवा कन्झ्युमर डिस्क्रिशनरी गोष्टींवरती खर्च करत होता, म्हणजे रेस्टॉरंट्स आणि इतर हाय एंड प्रॉडक्ट्सवरती, ज्यामुळे लोअर मिडल क्लासला जॉब मिळतात, ड्रायव्हर्स, ओला, उबर. जर तोच गट छोटा झाला, श्रिंक झाला, जर आपल्यासारख्याच ग्रॅज्युएट्स लोकांना पुढे जॉब मिळाले नाहीत ग्लोबलाइज्ड इकॉनॉमीमध्ये, कारण आपण राष्ट्रवाद आणि क्लोज इकॉनॉमीच्या फेजमध्ये जातोय, तर चीनची जी परिस्थिती होईल तीच आपली परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे आपल्याला राष्ट्रवाद आणि ग्लोबलायझेशन, नॅशनलिझम अँड ग्लोबल इंटरेस्ट, एक्सपोर्ट्स आणि डोमेस्टिक इकॉनॉमिक ग्रोथ या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. आत्ताची ही वेळ भारत चीन संबंधासाठी चांगली आहे, कारण गेल्या 3 जे भारत चीन संबंधातले मोठे अग्रीमेंट झाले ते चीन जेव्हा बॅकफूट वरती होतं तेव्हाच झालेले आहेत. म्हणजे 1980 मधल्या अग्रीमेंट्स, राजीव गांधींची 1987 व्हिजिट, वाजपेयींची इम्पॉर्टंट 2003 मधली व्हिजिट आणि 1992 मधलं बॉर्डर अग्रीमेंट, या प्रत्येक फेजमध्ये चीनची कॅपॅसिटी लिमिटेड होती आणि त्यानुसार आपली अग्रीमेंट्स चांगली होऊ शकली. जर आता आपण असं काही करू शकलो तर आपलं आणि चीनचे संबंध पण सुधारतील आणि एक इकॉनॉमिक फाउंडेशन्स पण चांगले होऊ शकतील. बोलायसारखं भरपूर या विषयात, पण माझी वेळ ऑलरेडी संपलेली आहे. मला 2 वेळा वॉर्निंग पण येऊन गेली आहे आणि थोडीशी एक चर्चा पण करायची आहे, त्यामुळे मी आता थांबतो. शेवटच्या स्लाइडवरती माझा ईमेल ID आहे, त्याच्यावरती आपण नंतर चर्चा पुढे चालू ठेवू शकू. पण आता आपण कदाचित अमय अकॅडमी हँडओव्हर करतो. थँक्यू.